शिवसेनेचे विजय शिवतारे हे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी तर वाढलीच, पण शिंदे गट सुद्धा अडचणीत आला आहे। आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज एक बैठक घेतल्यानंतर शिवतारेंनी आपण अपक्ष म्हणून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करून टाकलं। शिवतारेंच्या या भूमिकेमुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना किती धोका पोहोचणार? मुळात महायुतीमध्ये असून सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत असूनही शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणार का? आणि ते का घेत आहेत? शिवतारे हे पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आहेत। एका तालुक्यातल्या आमदाराने लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर त्याचा कितीचा परिणाम होतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत बारामतीची आकडेवारी। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। विजय बापू शिवतारेंनी बंडखोरी केली आणि आपण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्यांच्या या बंडखोरीला मोठी पार्श्वभूमी आहे। अजित पवारांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणुकीमध्ये असं म्हटलं होतं, अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कोणाबरोबर? तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की मी एकदा ठरवलं तर कोणाला आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। अशा शब्दांमध्ये विजय शिवतारेंना आव्हान दिलं होतं। शिवतारे हे त्यावेळी शिवसेनेचे आमदार आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते। ते लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करत होते, कारण भाजपाने कांचन कुल यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली होती। विजय शिवतारे यांनी 2017 साली एका उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शिवतारे म्हणाले होते की सुप्रिया सुळे या बारामतीच्या नागिण असतील तर मी पुरंदरचा सपेरा आहे। 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली होती। सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू असतील, पण त्यांनी मतदारसंघाचा विकास केला नाहीये असं ते म्हणाले होते। शिवतारे कायम सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या राजकारणावर टीका करत असल्यामुळे शेवटी अजित पवारांनी आपल्या आक्रमक शैलीत शिवतारेंना दम दिला आणि त्यांनी तसं करून सुद्धा दाखवलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय बापू शिवतारेंचा पराभव झाला आणि काँग्रेसचे संजय जगताप पुरंदरमधून निवडून आले। या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुवर्ण संधी शिवतारेंना आता मिळाली आहे। राजकारणात निवडणूक ही फक्त जिंकण्यासाठीच लढवली जाते असं नसतं। यात आपलं राजकीय वैर आणि जुने हिशोब सुद्धा चुकते केले जातात। सध्या पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत। नणंद भाऊजाईच्या या लढाईचा फायदा उचलण्याची संधी शिवतारेंना चालून आली आहे। आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेसेजही पाठवले आहेत। त्यात दोन्ही पवारांना एकाच वेळी पाडण्याचा दुर्लभ योग तुम्हाला चालून आलाय, त्यामुळे बापू तुम्ही माघार घ्यायची नाही असे संदेश असल्याचं ते म्हणालेत। शरद पवार कुटुंब हे सरंजामशाह आहे आणि हुकुमशाह सुद्धा आहे असा त्यांचा आरोप आहे। पवार कुटुंबाने फक्त बारामतीचाच विकास केला। बारामती तालुक्यात सुद्धा काही गावांना आजही पाणी येत नाहीये, हे देखील त्यांनी नमूद केलं। पंतप्रधानांना पवारांनी बारामतीमध्ये आणलं, इतर तालुके का फिरवले नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अजित पवार हे पुणे आपल्या मालकीचं आहे अशा आविर्भावात वागत असतात असा सुद्धा त्यांचा आरोप आहे। हे झालं आरोप प्रत्यारोपांबाबत आणि सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत। आता पाहूया
जर विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर बारामती लोकसभा मतदारसंघातलं गणित कसं असेल? म्हणजे एकट्या पुरंदर तालुक्याने शिवतारेंना साथ दिली तर काय होऊ शकतं ते बघूया. 2019च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहू. या लोकसभा मतदारसंघात पुरंदरचं मतदान किती होतं ते पाहिल्यास आपल्याला थोडाफार अंदाज बांधता येईल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे बारामतीमधून 1,54,994 मतांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात भाजपाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातून एकूण 2,08,994 मतदान झालं होतं. त्यापैकी सुप्रिया सुळे यांना 1,04,872 मतं मिळाली. त्यावेळी विजय शिवतारे हे शिवसेनेचे राज्यमंत्री होते. त्यावेळी भाजपा शिवसेना युती होती. शिवतारेंच्या सक्रिय भूमिकेमुळे भाजपच्या कांचन कुल यांना पुरंदरमधून 95,191 मतं मिळाली होती. आता पाहूया इंदापूरचं गणित. इथून हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर प्रचंड नाराज आहेत. ते देखील सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काम करणार असं दिसतंय. असं जर झालं तर बारामतीचं चित्र कसं असेल ते बघूया. 2019च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून 1,23,573 मतं मिळाली होती, तर कांचन कुल यांना 52,635 मतं मिळाली होती. आता लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी व हर्षवर्धन पाटील यांची मदत घेतली होती. मात्र 2019 मध्ये अजित पवारांनी त्यांना धोका दिला असा त्यांचा स्वतःचा आरोप आहे. जर हर्षवर्धन पाटील यांनी विजय बापू शिवतारेंसारखी भूमिका घेऊन दोन्ही पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि शिवतारेंना मदत केली तर मात्र सुनेत्रा पवार यांचा विजय होणं कठीण समजलं जातोय. हे झालं गणित आणि मागच्या आकडेवारीचा घेतलेला आधार. पण शिवतारेंनी आजच त्यांची भूमिका जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढण्याची शक्यता आहे. तसंच अजित पवार हे सुद्धा मुरब्बी राजकारणी असल्यामुळे ते सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचा विचार करणार. एवढं मात्र नक्की आहे, शिवतारे पुरंदर मतदारसंघात बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. त्यांची आजची भूमिका आणि त्यांची भाषा आपण जर पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे शिवतारे काही जिंकण्यासाठी मैदानात उतरत नाहीयेत. त्यांना पवार कुटुंबाला त्रास द्यायचा आहे आणि आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करायचंय. तसंच विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा ग्राउंड तयार करून ठेवायचं आहे. आता अजित पवारांना शिवतारेंच्या या राजकीय गणिताचा नक्कीच अंदाज आला असणार. त्यामुळे ते देखील विजय बापूंना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुम्हाला विजय बापू शिवतारेंच्या राजकीय प्रवासासंदर्भात वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून आणखीन इंटरेस्टिंग गोष्टी सांगू. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.